हक्क पाहिजे ते सारेच दान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. आयुष्यमान करते कमजोर भारताला, आयुष्यमान करते कमजोर भारताला, सुटला जरी जोर आमचा तर सावधान करते, सुटला जरी जोर आमचा तर सावधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. धर्म हे कर्तव्याचे दुसरे नाव आहे. जर आपण आपली जबाबदारी व कर्तव्य पूर्ण निष्ठपणे पार पाडली तर आपण खऱ्या अर्थाने धार्मिक होऊ. संविधान या शब्दाशी आपण किती परिचित आहोत? संविधान हा शब्द आपण रोज ऐकतो, पण या शब्दाचा कधी विचार केलेला आहे का? संविधान म्हणजे नक्की काय? संविधानाची निर्मिती कशी झाली, कोणी केली, कधी केली आणि संविधान आपल्या रोजच्या जीवनात काय संबंध आहे हेच सांगण्यासाठी मी अवनीजया जयवंत गलांडे, कक्षा 7वीची विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर विषय प्रस्तुत करत आहे संविधान व लोकशाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यानंतर भारताला एक लिखित परिधूत राज्यकथा देण्यात आली. ती राज्यकथा ज्या मानवाने दिली ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देशाची सर्वसामान्य जनता सुखी व्हावी, सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची प्रभावी यावी, प्रत्येकाला विकासाच्या समान संख्या मिळाव्या अशा अनेक तंत्रांवर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती झाली. इथे उपस्थित तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या भारत देशाचं संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहे. आपल्या भारत देशाचं संविधान हे फक्त लिहिलेलं पुस्तक नाही, तर त्यावर आपला भारत देश सुद्धा चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान इतके मजबूत आहे की त्यांनी अनेक धर्म, अनेक राज्य व अनेक भाषांना एकत्रित बांधून लोकशाही जपलेली आहे. लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणे नाही, लोकशाही म्हणजे फक्त सरकार बदलणे नाही, तर लोकशाही म्हणजे मी भारतीय आहे स्पष्ट करणे म्हणजे लोकशाही. लोकशाही हे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही आजार विचार स्वातंत्र्य आहे. मित्रांनो, आताही आपल्या भारत देशामध्ये धर्माचा विरोध केला जातो, पण पण गांधीजींनी म्हटलं होतं, हा आपला भारत देश आहे, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन समोर जायचं आहे, शेवटी हा आपला भारत देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माचा विरोध न करता त्यांनी धर्माला सर्वसामान्य समजलं. जेव्हा जेव्हा ते संविधान लिहित होते तेव्हा त्यांच्या जवळ अनेक धर्म, अनेक राज्य व अनेक भाषाचे लोक आले व त्यांना म्हणू लागले की तुम्ही संविधान हे आमच्या भाषेवरून लिहिणं सुरू करा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माला सामान्य समजून आम्ही भारतीय आहे यावरून त्या संविधानाची सुरुवात केली. धर्मांना सामान्य समजून एका शिक्षकांनी त्याच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर अशी एक कविता लिहिली होती व जेव्हा ते कविता त्या विद्यार्थ्यांना सांगत होते तेव्हा त्यांनी एक छोटासा व्हिडिओ काढला व तो सोशल मीडियावर टाकला. दुसऱ्या दिवशी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. कशामुळे? त्यांनी धर्मांना सामान्य समजलेलं होतं, पण यात त्याची चूक कोणती? त्यांनी धर्माला सर्वसामान्य समजलेलं होतं. आपल्याला धर्माला सामान्य समजायचं आहे, धर्माचा विरोध नाही करायचा आहे, कारण धर्म हे आपल्या सर्वांसाठी बनवलेले आहे. जाता जाता फक्त एवढेच म्हणेल, भारत माझी माऊली संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली संविधान त्याची सावली, थोर आपले संविधान करूया संविधानाचा सन्मान, थोर आपले संविधान करूया संविधानाचा सन्मान. संविधान असे लिहिले आहे की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही, क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जन्मात फिटणार नाही. नको ती विटेशाही, नको ती राजेशाही, नको ती विटेशाही, नको ती राजेशाही, संविधानाने दिल्ली आम्हा महान लोकशाही, संविधानाने दिल्ली आम्हा महान लोकशाही. धन्यवाद.